मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेला आज पुन्हा वेग येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अंतरवाली सराटीकडे रवाना झालाय आणि अंतरवाली सराटीमध्ये उदय सामंत यांच्यासह शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतील। मागण्यांवर सकारात्मक विचार करत त्यावर कायदेशीर तोडगा काढण्याची जबाबदारी या शिष्टमंडळावर असेल। दरम्यान काल रात्री बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती। त्यांना शिष्टमंडळासह जरांगेंच्या भेटीसाठी पाठवलेलं आहे। अनेक विषयाबद्दल सरकारने निर्णय केलेले आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये मागच्याच काळात विशेष पुढाकार घेऊन कार्यवाही सुरू झालेली आहे। तर मला आता मी त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत, त्यांचे काय मुद्दे आहेत, आणखीन काय कार्यवाही कुठं राहिली असेल, काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या संदर्भात आज चर्चा करून त्यानंतर पुढे कारवाई करू। त्यांनी गैरसमाजातून बाहेर पाडावं की आम्ही वारंवार आंदोलन उभा राहिलं की मराठा समाजाला गोड बोलून शब्द देऊन फसू, JR काढू, प्रमाणपत्र देणार नाहीत, फसू, आम्ही 58 लाख नोंदी शोधू, प्रमाणपत्र देणार नाहीत, ज्याचे दिले त्याला व्हॅलिडिटी देणार नाहीत, गोड बोलून आम्ही मराठ्यांना फसू, ह्या गैरसमाजातून मात्र त्यांनी आता बाहेर यावं। आता मराठा कायमचा तटस्थ झालेला आहे, कारण त्याच्या लक्षात आलंय आता की हे यांना निवडून आपण दिले आणि हे आपलं पोरांचं पुरींचं वाटोळं करायला लागले। आता यांना सुट्टी नाही आणि मी जाहीर सांगतो 28 ऑगस्टच्या तुम्हाला काय करता येईल ते करायचं, 29चं आंदोलन थांबत नाही। दुसरीकडे मनोज जरांगेंचा लढा आमच्या विरोधात नाही, शासनाच्या विरोधात आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय। जरांगेंच्या आंदोलनावर सरकार बोलेल आणि निर्णय सुद्धा घेतील असंही भुजबळ म्हणतात। नोंदी नियमांप्रमाणे आहेत हे आता छगन भुजबळ यांना समजलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची यावर प्रतिक्रिया। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होते त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन हा बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे? भुजबळ साहेब काय ते साबर आहे, त्याच्या लक्षात आलंय बाबा की बाबा आता हे मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणजे राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे आहेत, संविधानाच्या नियमाप्रमाणे आहेत, 1967च्या आरक्षणाच्या नियमाप्रमाणे, त्यामुळे ह्या नोंदी ह्या द्यावाच लागणार आहेत। उगाच मराठ्यांचा वैरी होण्यात मजा नाही, कारण मताच्या टायमाला लई फजिती होती, मतं घ्यायच्या टायमाला हाल होत आहेत आणि त्याच्या लक्षात आला सूर ग्रामीण महाराष्ट्रातल्या गरीब ओबीसीचा सुद्धा की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर मराठ्यांना दिलं पाहिजे। गाव खेड्यात आम्हाला गुन्हे गोविंदाने नांदावं लागतं, विनाकारण मराठ्यांचं इकत भांडण आपल्या ओबीसीच्या नेत्यानं घेऊ नये, हे त्यांच्या कानापर्यंत विषय चाललेला आहे।